इडलीचं पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे बघा. पिठाला छान जाळी पडलेली आहे. पीठ फर्मेंट करण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे. त्याच पिठापासून किती छान मऊ लुसलुशीत स्पंजी इडली तयार झालेली आहे. आज आपण इडलीचे पीठ फर्मेंट करण्याची अशी एक पद्धत पाहणार आहोत जी आजपर्यंत कोणीही सांगितलेली नाही. थंडी असो वा पावसाळा 100% पीठ फर्मेंट होणारच. यामध्ये मी इनो व सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही. इडलीचं पीठ इतकं छान फर्मेंट होतं की त्याच्या मऊसूत स्पंजी जाळीदार इडल्या होतात. या इडल्या संध्याकाळपर्यंत छान मऊ राहतात. यामध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे. इडली बरोबर खाण्यासाठी साऊथ इंडियन पद्धतीने खोबऱ्याची चटणी व सांबार बनवलेला आहे. सांबार चवीला खूपच छान झालेला आहे. इडली, चटणी, सांबार तिन्ही दाखवल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तरच तुमची पण इडली छान स्पंजी जाळीदार बनेल. पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जा.